तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे आडी ब्लॉग. आपण आहे सध्या गुजरातमधील वडोदरा सिटीमध्ये. वडोदरा सिटी आपण आता एक्सप्लोर करतोय. तर आता आपण चालला शिवसागर लेकवरती. तर व्हिडिओमध्ये बनत राहा आणि पाहत राहा. तर आपण आहे गुजरातमध्ये वडोदरा शहरामध्ये. आता आपण जस्ट आलेलो आहोत शिवसागर लेकवरती. ते लेक बघून मी तर फुल एकदम चकित झालोय. तर आपण आता डायरेक्ट टाइम न वेस्ट करता जाणार आता लेकवरती. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये शिवसागर लेक, जे वडोदरामधील सर्वात फेमस लेक आहे. सर्वात मोठी मूर्ती आहे महादेवाची. तर बघू शकता मित्रांनो, एवढं भारी बनवलं ना, खतरनाक बनवलं आहे. पाण्याच्या मधोमध हे बघा, असा हा सेल्फी म्हणून बनवलेला आहे. तिथून डायरेक्ट आपण आपले महादेवाचे दर्शन आपण घेऊ शकतो. असं शिवसागर लेक प्रचलित आहे. सोन्याने म्हणलेली शिवजीची एवढी भव्य मूर्ती. ही मूर्ती 111 फुटाची आहे. तर शिवसागर लेकला शिवसागर नाव हे का पडले, पहिले आपण हे जाणून घेऊ. शिवसागर लेकला पहिले चंदन तालाबच्या नावाने ओळखलं जात होते. 18व्या शतकात हे स्थापन झालं होते. सुरेश्वर देसाईने हा तालाब बनवला होता. ते वडोदरा शहराचे टॅक्स कलेक्टर आणि मनी लँडर होते. तर यांच्याच नावावरती शिवसागर तलावाचं नाव ठेवण्यात आले. सत्यम शिवम सुंदरम या समितीद्वारा ही मूर्ती 1996 मध्ये बनवण्यात आली होती आणि 2002 मध्ये ही महादेवाची भव्य प्रतिमा बनून तयार झाली. नंतर सर्वेश्वर महादेवाच्या मूर्तीला सोन्याचे पाणी चढवण्यात आले आणि या मूर्तीला 12 करोड खर्च करण्यात आले आहे. 17.5 इतपत सोनं या मूर्तीवर चढवण्यात आले आहे. आणि आपल्याला बाजूला असा परिसर दिसतो की तिथं असे टेम्पल्स आहेत. तिथं बघा आरती चालू आहे. आणि इथं ही लेक आहे. या लेकमध्ये बोटिंग पण होते, पण सध्या आता बोटिंग बंद केलेली आहे. पण एवढं सुंदर आहे ना मित्रांनो, एवढं सुंदर आहे ना. तर जर तुम्ही लोकांनी वडोदरामध्ये आले ना, तर हे शिवसागर या लेकवरती तुम्ही जरूर व्हिजिट करा. बघा कशी वाटते मूर्ती. तर मित्रांनो, महादेवाचं दर्शन झालेलं आहे आपलं. तर आता आपण चालू आहे खालच्या साईडला. तर असं लेकच्या साईडला जायला असे शिड्या बनवल्या आहेत. तिथं तुम्ही जाऊन असं विश्राम करू शकतात किंवा बसू शकतात आणि लेकचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकतात. तर आपण पण तिकडेच चालू आहे. ते बघा, अशा स्टेअरकेस आहे तिथं. इथून तुम्ही डायरेक्ट लेकच्या जवळ जाऊ शकतात. आणि इथून जो लेकचा व्ह्यू दिसतो एवढा खतरनाक वाटतो ना. बघा काय भारी वाटतं. याची जी रचना केली ना मित्रांनो, एवढी सुंदर रचना केलेली आहे ना. हे बघा ना, भिंती बघा किती भारी आहे. बघा असं मस्त बांधकाम केलेलं आहे. असे लॅम्प लावलेले आहेत. वॉकिंग करण्यासाठी अशी स्ट्रीट ठेवलेली आहे. आणि समोर अशी लेक आणि समोर महादेव. तर बघू शकता मित्रांनो, आपण डायरेक्ट लेकच्या जवळच आलेलो आहे. इथं असे स्टेअरकेस आहेत आणि या साईडला तुम्हाला जॉगिंग करायला, तुम्हाला वॉकिंग करायला इथं रस्ता सोडलेला आहे. इथून स्टेअरकेस तुम्ही आलात तर समोर तुमच्या समोर असं लेकच्या समोरचे महादेव तुम्ही बघू शकता मित्रांनो. सवर्ण संकल्प फाउंडेशन ट्रस्ट यांनी सर्वेश्वर महादेवाच्या प्रतिमेवरती सर्वात आधी सोन्याच्या पाण्याचे लेप चढवण्याची प्रथा यांनी सुरुवात केली आणि आज ही मूर्ती वडोदरामधील शिवसागर तलावाचे शान आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर गुजरातमध्ये याल तर वडोदरा सिटीमध्ये शिवसागर लेक बघायला तुम्ही मिस करू नका. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.